नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित काशीद अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या फिशर मुक्त जीवन या विशेष सिरीजच्या 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आतापर्यंतच्या 4 भागांमध्ये आपण फिशरची कारणे, लक्षणे, आहारातील बदल आणि प्राथमिक आयुर्वेदिक औषधोपचार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली। मला खात्री आहे की ज्यांचा आजार नवीन आहे त्यांना या माहितीचा अतिशय चांगला फायदा झालेला असेल। पण आजचा हा 5वा जो भाग आहे हा अशा रुग्णांसाठी आहे जे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षांपासून फिशरच्या त्रासाने त्रस्त झालेले आहेत। अनेक प्रकारचे मलमे लावून झालेले आहेत, औषधे घेऊन झाल्या, अगदी काही त्यांनी सर्जिकल ट्रीटमेंटही केला, परंतु त्यांचा फिशर बरा झालेला नाही आणि गुदद्वाराच्या बाहेर एक छोटी त्वचा लोंबती आहे किंवा चामखीळ सारखा भाग बाहेर आलाय। होय, आज आपण बोलणार आहोत जुनाट फिशर म्हणजे क्रॉनिक फिशर म्हणजे काय, औषधांची मर्यादा कुठे संपते आणि आयुर्वेदातील क्षारसूत्र आणि क्षारकर्म या प्रगत उपचारांमुळे जुनाट फिशर कसा कायमचा बरा होऊ शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा भाग तुम्हाला फिशरच्या त्रासापासून कायमची मुक्ती देऊ शकेल। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की जुनाट फिशर नक्की कशाला म्हणतात आणि तिथे औषधी काम का करत नाहीत। जेव्हा गुदद्वारातील चीर किंवा जखम ही 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी होत नाही तेव्हा तिला आपण क्रॉनिक फिशर म्हणतो। या टप्प्यावर शरीरात 3 मोठे बदल जाणवतात। सगळ्यात महत्वाचं, हा फिशर साधी जखम न राहता आतल्या बाजूला खूप खोल जाते, तिथली त्वचा इतकी घट्ट आणि कडक होते की सामान्य औषधांनी किंवा मलमांनी ती त्वचा मऊ होऊ शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सततच्या वेदनेमुळे तिथले स्नायू कायमचे आकुंचन पावतात, त्याला आपण स्फिंक्टर स्पाझम म्हणतो। यामुळे टॉयलेटची जागा लहान होते, अरुंद होते, ज्यामुळे प्रत्येक वेळी शौचाला होताना ती जखम पुन्हा पुन्हा फाटत राहते। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जखमेच्या अगदी बाहेरील टोकाला एक छोटीशी पुळी किंवा मास वाढते। जेव्हा आजार ह्या स्टेजला पोहोचतो म्हणजे सेंटिनल टॅग वगैरे तयार होतो तेव्हा फक्त पोट साफ करणारे औषधे आहेत, मलम आहेत, हे पूर्ण प्रकारे हे सर्व प्रयत्न हे अपुरे पडतात। इथे आपल्याला त्या जखमेवर आणि त्या कडक झालेल्या स्नायूंवर थेट प्रगत प्रक्रिया करावी लागते आणि या ठिकाणी सेंटिनल टॅग बाबत एक खूप मोठा संभ्रम पेशंट मध्ये जाणवतो। ओपीडी मध्ये अनेक रुग्ण येतात आणि सांगतात, डॉक्टर आमच्या गुदद्वाराबाहेर मल कडक झाल्यामुळे मूळव्याधाचा मोड आलेला आहे, तो ऑपरेशन करून काढून टाका। परंतु मित्रांनो, तपासल्यानंतर हा 90% रुग्णांमध्ये तो मूळव्याधाचा मोड नसून फिशरचा सेंटिनल टॅग असतो। फिशरची जखम ज्यावेळी जुनी झाल्यावरती ती ज्यावेळेस भरत नाही, परंतु प्रत्येक वेळी शरीर ती भरवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहते आणि त्यातूनच फिशरच्या खालील जी त्वचा असते ती फुगते, त्यालाच आपण सेंटिनल टॅग म्हणतो। सेंटिनल टॅगला सूज आल्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना आणि अस्वस्थता आपल्याला जाणवत असते। जोपर्यंत गुदद्वाराची आतली जी मूळ फिशरची जी जखम आहे ती जोपर्यंत बरी होत नाही ना, तोपर्यंत हा बाहेरचा सेंटिनल टॅग कधीच सुकत नाही आणि अनेक लोक याला मूळव्याध समजून भलतीच औषधे खातात, त्यामुळे वेळ आणि पैसा हा दोन्हीही वाया जातो। म्हणून अचूक निदानासाठी तज्ञ डॉक्टरांकडूनच प्रोक्टोस्कोपी किंवा इतर तपासण्या करणे हे अत्यंत गरजेचे आहे। आता आपण बोलूया की जागतिक दर्जाच्या आयुर्वेदिक तंत्रज्ञानाबद्दल ज्याने लाखो रुग्णांना बरे केले आहे आणि ते म्हणजे क्षारसूत्र चिकित्सा आणि क्षारकर्म चिकित्सा। आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी सुश्रुताचार्य असतील आणि अन्य काही आचार्यांनी सुद्धा यांनी गुदरोगांवर सांगितलेली अत्यंत प्रगत पॅरासर्जिकल पद्धत आहे। यामध्ये रुग्णाला भूल देऊन
गुदमार्गातील आकुंचित झालेले जे स्नायू आहेत म्हणजे जे स्फिंक्टरिक मसल आहे ते हाताच्या बोटांच्या साहाय्याने हळूहळू ताणले जातात. यालाच आपण लॉर्ड्स डायलिटेशन असेही म्हणतो. यामुळे गुदमार्गावरील ताण कमी होतो, कडक झालेले जे भाग आहेत ते सैल होतात आणि फिशरची जखम भरून येण्यासाठी मदत होते. त्यानंतर जे क्रॉनिक फिशर मध्ये आम्ही विशिष्ट वनौषधींचा याच्यामध्ये क्षारांपासून तयार झालेले जे लेप असतात हे उदाहरणार्थ अपमार्ग क्षार सारखे जी काही औषधं असतील ही गुदद्वाराच्या आतील जखमेवर आणि कडक झालेल्या स्नायूंवरती लावले जातात. हा क्षार तिथली जी मृत त्वचा आहे डेड टिश्यू आहेत हळूहळू काढून टाकले जातात आणि क्षाराच्या प्रभावाने तिथली कडक त्वचा लगेच नाहीशी होते. तिथले कडक झालेले स्नायू तो मऊ करतो आणि तेथे नवी निरोगी त्वचा येण्यास मदत करतो. ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित असून यात कुठलीही मोठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. यानंतर जर फिशरच्या जखमेबरोबर सेंटिनल टॅग खूप मोठा असेल तर एका विशेष औषधी धाग्याने ज्याला आपण क्षारसूत्र चिकित्सा म्हणतो या क्षारसूत्र धाग्याने तो टॅग बांधला जातो. कधी कधी फिशरमुळे तयार झालेली जुनी आणि खराब झालेली जाडसर त्वचा व सेंटिनल टॅग हे दोन्हीही एकत्र बांधले जातात आणि हा धागा त्या भागाला त्या मांसाला मिळणारा रक्ताभिसरण म्हणजे रक्त पुरवठा थांबवतो आणि औषधांच्या प्रभावाने तो टॅग अगदी 4 ते 7 दिवसाच्या आत अतिशय अल्प वेदनेमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा रक्तस्रावाशिवाय नैसर्गिकरित्या गळून पडतो. तसेच आतली जखमही मुळापासून बरी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आता अनेक रुग्णांच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो, डॉक्टर आम्ही मॉडर्न सर्जरी करण्याऐवजी आयुर्वेदाचे हे प्रगत उपचार काय निवडायचे? चला यामागची 3 अत्यंत महत्वाची शास्त्रीय कारण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे शौचावरील नियंत्रण सुटण्याचा धोका अतिशय कमी किंवा नो इनकॉन्टिनन्स हा राहतो. आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये फिशर बरे करण्यासाठी गुदद्वाराच्या कडक झालेले स्नायू कापावा लागतो जो गुदमार्गावरती नियंत्रण ठेवीत असतो. मलप्रवृत्तीच्या वेळी गुदमार्ग प्रसारित करणे आणि इतर वेळेला तो बंद करून ठेवणे असे त्याचे काम असते. त्यामुळे आपण मलावरती पूर्ण प्रकारे नियंत्रण ठेवीत असतो. परंतु लॅटरल इंटरनल स्फिंक्टरेक्टोमी मध्ये जर हा स्नायू गरजेपेक्षा जास्त कापला गेला तर रुग्णाचे शौचावरील नियंत्रण हे सुटू शकते. म्हणजेच नकळत गॅस आहे, टॉयलेट ही गुदमार्गातून पास होऊ शकते. पण आयुर्वेदिक क्षारसूत्र आणि क्षारकर्म चिकित्सेमध्ये कोणताही स्नायू कापला जात नाही. त्यामुळे शौचावरील नियंत्रण सुटण्याचा धोका हा 0% असतो. तसेच आजार ह्या चिकित्सेने आजार पुन्हा उलटत नाही, नो रिकरन्स असतो. आधुनिक शस्त्रक्रियेनंतर अनेकदा फिशर पुन्हा होण्याचे चान्सेस भरपूर पेशंटमध्ये आपण पाहिलेले आहे. परंतु क्षारसूत्रामुळे आजार मुळापासून नाहीसा होतो. त्यामुळे तो पुन्हा उलटण्याची शक्यता ही अतिशय नगण्य असते. तसेच दैनंदिन कामे सुरू ठेवता येतात. या उपचारासाठी रुग्णाला खूप दिवस बेड रेस्ट घेण्याची गरज पडत नाही. प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रुग्ण त्याची जी नियमित दैनंदिन जी कामे आहेत ती करू शकतो आणि ऑफिस अगदी 5-7 दिवसामध्ये तो जॉईन करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण फिशर मुक्त जीवन ही 5 भागांची विशेष मालिका इथे संपन्न होत आहे. आम्ही या सिरीजच्या माध्यमातून फिशर बद्दलची सर्व भीती आणि गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. फिशर हा कितीही जुनाट असो, योग्य निदान, आहारातील शिस्त आणि आयुर्वेदाची प्रगत चिकित्सा यांच्या जोडीने तो 100% बरा होऊ शकतो. हाच विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे. आजार लपवू नका, वेदना सहन करीत बसू नका, वेळीच पाऊल उचला आणि निरोगी आयुष्य जगा. कारण आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या 5 भागांच्या प्रवासात आमच्या सोबत राहिलाच हीच माझ्यासाठी आणि अष्टांग टीमसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. हा व्हिडिओ आणि ही प्लेलिस्ट तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये
आणि आपटेष्टांमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाला तरी या भयानक वेदनेतून वाचवू शकते. चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्हाला फिशर, मूळव्याध किंवा फिच्युला किंवा इतरही कुठल्या गुदरोगाच्या उपचारांसाठी किंवा तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यांसाठी संपर्क साधू इच्छित असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावरती कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.